बरं, आता आपण पुढचे शिकणार आहोत. आपण काय शिकत होतो बरं गेल्या आठवड्यात? लास्ट वीक मध्ये आपलं काय चालू होतं? रेट ऑफ रिटर्न आपण शिकलो का? रेट ऑफ रिटर्न कसं काढायचं? परताव्याचा दर. आपण परताव्याचा दर, रेट ऑफ रिटर्न, आपण शेअर्स शिकत होतो, शेअर्स बद्दल. आणि आपण परताव्याचा दर म्हणजे तुम्हाला जो मिळणारा डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड इन्कम रेट ऑफ रिटर्नचा हा फॉर्म्युला आहे बघा. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड इंटू 100. म्हणजे तुम्हाला किती डिव्हिडंड मिळालाय, कारण तुम्ही जसे शेअर्स घेता त्याप्रमाणे तुम्हाला डिव्हिडंड मिळतो. त्या डिव्हिडंडचा पण एक रेट असतो. त्या रेट प्रमाणे तुमच्या फेस व्हॅल्यूवर, मार्केट व्हॅल्यूवर नाही डिव्हिडंड मिळत, फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड मिळतो. आणि तुम्ही किती टोटल इन्व्हेस्ट केलेत आणि त्याच्यावर तुम्हाला किती डिव्हिडंड मिळालाय टोटल, तो काढायचा आणि इंटू 100 करायचा. तो रेट ऑफ रिटर्न असतो. आता इथे प्रॅक्टिस सेट 4.3 आपलं माझ्यामध्ये चालू होतं. याच्यामध्ये बघा, कोणताही शेअर्स आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा तो मार्केट व्हॅल्यूने खरेदी किंवा विक्री त्याची मार्केट व्हॅल्यूने होते. आणि त्याच्या सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असते, जी सुरुवातीची असते त्या शेअरची व्हॅल्यू, ती FV असते, फेस व्हॅल्यू. ती सर्टिफिकेटवर प्रिंटेड असते. मग तुम्हाला 3 गोष्टी शिकवलेल्या की शेअर इज ऍट पार, शेअर इज ऍट प्रीमियम, है ना? आठवते का? अरे हो की नाही मुलांना? जेव्हा शेअरची प्राइस कमी होते किंवा जास्त होते त्याप्रमाणे आपण तो शेअर प्रीमियमवर आहे, पारवर आहे की डिस्काउंटवर आहे ते आपण बघितलंय. जेव्हा शेअरची प्राइस वाढते की नाही, म्हणजे मार्केट व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू जेवढी असते त्याच्यापेक्षा जास्त मार्केट व्हॅल्यू जेव्हा होते तेव्हा त्याला आपण म्हणतो शेअर इज ऍट प्रीमियम. शेअर हा प्रीमियमवर आहे, म्हणजे अधिमूल्यावर आहे तुमचा शेअर. त्यानंतर जेव्हा दोन्ही, जेवढी FV आहे म्हणजे जेवढी तुमची फेस व्हॅल्यू आहे, जी त्या शेअर सर्टिफिकेटवर लिहिलेली असते, प्रिंट केलेली असते, ती फेस व्हॅल्यू, ती आणि मार्केट व्हॅल्यू अजूनही जर सारखी आहे, म्हणजे त्याची किंमत, त्या शेअरची किंमत अजूनही वाढली पण नाहीये आणि कमी पण झालेली नाहीये, तेव्हा असं आपण म्हणतो की शेअर इज ऍट पार. म्हणजे मार्केट व्हॅल्यू अजूनही तेवढीच आहे, फेस व्हॅल्यू एवढी. ते सममूल्यावर असतं. शेअर इज ऍट पार म्हणजे तो शेअर सममूल्यावर आहे. आणि जेव्हा फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जेव्हा कमी होते, म्हणजे त्याची शेअरची प्राइस कमी होते, मार्केट व्हॅल्यू ही कमी होते फेस व्हॅल्यू पेक्षा, आपण म्हणतो शेअर पडला, याचा शेअर पडला, शेअर पडला, म्हणजे ऍक्च्युली इथे तसं नाही आहे, तिथे व्हॅल्यू जी असते ती कमी होते. पण फेस व्हॅल्यू पेक्षा पण जर मार्केट व्हॅल्यू कमी झाली तर आपण त्याला म्हणतो की त्या शेअर जो आहे तो ऍट डिस्काउंट आहे, म्हणजे तो अवमूल्यावर आहे असं आपण म्हणतो. तो शेअर त्याचं अवमूल्य झालं. अवमूल्य म्हणजे किंमत कमी झाली फेस व्हॅल्यू पेक्षा. असंच आहे ना, आपण शिकलो ना मुलांना? विसरले का काय? शेअर इज ऍट पार म्हणजे सममूल्य, शेअर इज ऍट प्रीमियम म्हणजे अधिमूल्य, आणि शेअर इज ऍट डिस्काउंट म्हणजे अवमूल्य. आता आपलं आणि एक रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला आहे, 2 फॉर्म्युला आहे, हा लक्षात ठेवायचा. सम इन्व्हेस्टेड
म्हणजे किती तुम्ही रक्कम गुंतवली, तुमची गुंतवणूक, एकूण गुंतवणूक किती आहे, तर नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे आता 50 रुपये मार्केट व्हॅल्यू वाले तुम्ही जर 100 शेअर खरेदी केले, त्याची मार्केट व्हॅल्यू 50 आहे, आणि असे 100 शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स, शेअर्सची किंमत जी आहे, शेअर्सची संख्या, सॉरी, शेअरची किंमत मार्केट व्हॅल्यू 50 आहे आणि नंबर ऑफ शेअर 100, तुम्ही असे 100 शेअर विकत घेतले ज्याची मार्केट व्हॅल्यू 50 आहे. एकच नाही खरेदी केला, तुम्ही 50 शेअर्स खरेदी केले, सॉरी 50 रुपये मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्याची बाजार भाव, ज्या शेअरचा बाजार भाव 50 आहे असे 100 शेअर्स तुम्ही खरेदी केले, तर मग तुम्ही एकूण किती गुंतवणूक केली, सम इन्व्हेस्टेड किती आहे तुमची, म्हणजे एकूण गुंतवणूक किती आहे, 5,000. कारण नंबर ऑफ शेअर्स तुमचे 100 आहेत आणि मार्केट व्हॅल्यू 50 आहे, म्हणजे तुम्ही 5,000ची एकूण गुंतवणूक त्या कंपनीमध्ये केलेली आहे, शेअर्स मध्ये, है ना. आणि नंतर आपण डिव्हिडंड जो असतो तो डिव्हिडंड काढतो. डिव्हिडंड जो आहे तो कशावर काढला जातो, तर फेस व्हॅल्यूवर काढला जातो. ही गणित आपण सोडवूया याच्यामधली. बघा इथे तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, याच्यामध्ये FV दिलेली आहे आणि मध्ये शेअर इज ऍट, म्हणजे शेअर कशावर आहे, अवमूल्यावर आहे, सममूल्यावर आहे, अधिमूल्यावर आहे, आणि त्याप्रमाणे मार्केट व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. आता पहिलं काय दिलंय बघा, की शेअर कशावर आहे, शेअर इज ऍट पार. शेअर इज ऍट पार म्हणजे काय आहे, सममूल्यावर आहे. मग सममूल्यावर जेव्हा असतो तेव्हा फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही सेमच असतात. मग इथे जर फेस व्हॅल्यू 100 आहे तर MV किती असायला पाहिजे, 100. किती, 100 रुपयाचे. कारण सममूल्य, पार म्हणजे शेअर इज ऍट पार म्हणजे सममूल्यावर आहे. सममूल्यावर असणार जे शेअर सममूल्यावर असतात त्यांची फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू सेम असते. मग इथे FV 100 दिलेली आहे, मग MV पण किती येणार, 100च येणार, कारण शेअर इज ऍट पार आहे. बरोबर. येस मॅम. त्यानंतर पुढचं जे आहे ते तुम्हाला काय दिलेलं आहे, शेअर इज ऍट प्रीमियम. प्रीमियम आहे ते पण 500 रुपयांनी, म्हणजे 500 रुपये प्रीमियम म्हणजे अधिमूल्य झालेलं आहे त्याचं. अधिमूल्य म्हणजे किंमत वाढलेली आहे 500नी. 500नी जर वाढलंय आणि मार्केट व्हॅल्यू जर 575 आहे, याचा अर्थ आधी FV किती आहे, फेस व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 75. कारण 500 रुपयांनी तिचं अधिमूल्य झालेलं आहे, म्हणजे 500 रुपयांनी ती वाढलेली आहे. याचा अर्थ तुमची जी फेस व्हॅल्यू आहे ती 75 असेल. आता इथे तुमचा FV जी आहे ती 10 रुपये दिलेली आहे आणि MV 5 रुपये दिलेली. याचा अर्थ MV जी आहे ती कमी झालेली आहे FV पेक्षा, म्हणजे मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे. म्हणजे तुमचा शेअर कशावर आहे, शेअर इज ऍट डिस्काउंट वर आहे. डिस्काउंट वर आहे 5 रुपये, कारण 5 रुपयांनी कमी झाली त्याची किंमत. 10 रुपये होती ती 5 रुपये झाली की नाही. मग कितीने कमी झाली, तर डिस्काउंट ₹5. 5 रुपये. ठीक आहे. आता पुढची गणित बघूया आपण. सेकंड क्वेश्चन काय आहे, अमोल, मिस्टर अमोल परचेस झालेलं का, सेकंड आपण बघितलेलं का, दुसरं गणित. हो मॅम, नव्हतं ते झालं. बघा, मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स, म्हणजे 50 शेअर्स त्यांनी विकत घेतले ऑफ फेस व्हॅल्यू 100. त्याची फेस व्हॅल्यू 100 आहे
when the market value of the share was ₹80. मार्केट व्हॅल्यू 80 आहे, फेस व्हॅल्यू 100 आहे. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता काय दिलंय, अमोलने 50 शेअर्स खरेदी केले. आता 50 शेअर्स खरेदी केले, मग ते 50 शेअर्स जे आहेत त्यांची फेस व्हॅल्यू 100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू 80 आहे. बघा, खरेदी करताना किंवा विक्री करताना आपण कोणत्या प्राइसला, कोणत्या व्हॅल्यूला आपण खरेदी किंवा विक्री करतो? मी जर शेअर खरेदी करते तर मला ते कोणत्या मार्केट व्हॅल्यूला मिळतात की फेस व्हॅल्यूला मिळतात? मला कोणती किंमत द्यावी लागते त्या शेअरची? कोणत्या किमतीला मिळतात? जेव्हा तुम्ही शेअर्स खरेदी करताना तेव्हा ते आपल्याला मार्केट व्हॅल्यूला मिळतात, बाजार भावाला मिळतात. फेस व्हॅल्यूला काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये? दर्शनी किंमत का? येस मॅम. तर दर्शनी किमतीला तुम्हाला खरेदी नाही करता येत. तुम्हाला जर खरेदी करायचे शेअर्स तर ते बाजार भावालाच खरेदी करावे लागतात. म्हणजे तुमची दर्शनी किंमत 100 आहे पण बाजार भाव 80 आहे, म्हणजे त्याचं अवमूल्य झालेलं आहे त्या शेअरचा, कारण मार्केट व्हॅल्यू डाऊन झालेली आहे. आणि खूप लोक असंच करतात, जेव्हा मार्केट व्हॅल्यू खाली येते की नाही तेव्हा खरेदी करून ठेवतात शेअर्स, कळलं का? मग ती बाजार भावाला मिळतात. शेअर्स जे आपण खरेदी करतो ते बाजार भावाला. किती शेअर्स खरेदी केलेत? नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? म्हणजे शेअर्सची संख्या किती आहे? 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यावर डिव्हिडंड तुम्हाला 20% दिलेला आहे. तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न म्हणजे परताव्याचा दर काढायचा आहे, रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. आता आधी आपण काय करायचं, परताव्याचा दराचं सूत्र म्हणजे रेट ऑफ रिटर्नचं सूत्र काय आहे? म्हणजे एकूण तुमचा जो डिव्हिडंड आहे, डिव्हिडंडला मराठीमध्ये शब्द काय आहे? मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. लाभांश. हा, लाभांश. हा, आणि टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण गुंतवणूक आणि गुणिले 100 असं. हा तुम्हाला परताव्याचा दराचा सूत्र आहे, परताव्याचा दर. मग आधी तुम्हाला टोटल इन्व्हेस्टमेंट आधी काढावी लागेल की तुम्ही किती गुंतवलेत, एकूण गुंतवणूक किती आहे तुमची, आणि त्या गुंतवणूक काढल्यानंतर तुम्हाला एकूण लाभांश किती कंपनीकडून मिळालेला आहे तो पण काढायचा आहे, कळलं का? मग आधी मी टोटल इन्व्हेस्टमेंट काढते, मग डिव्हिडंड काढते आणि मग हे सूत्र वापरणार मी. आधी मला टोटल इन्व्हेस्टमेंट काढू दे, मी किती गुंतवले किंवा त्यांनी, मिस्टर अमोल यांनी किती गुंतवले, त्यांना कंपनीने डिव्हिडंड किती दिलेला आहे. कारण डिव्हिडंड जो लाभांश जो आहे तो पर्सेंटेज मध्ये दिलेला, म्हणजे लाभांशाचा दर दिलेला आहे. मला खरा किती लाभांश त्या मिस्टर अमोल यांना मिळाला आहे ते मला काढायचंय. म्हणजे लाभांश, खरा लाभांश म्हणजे ऍक्च्युअल डिव्हिडंड तुम्हाला फाइंड आउट करायचंय. डिव्हिडंडचे पर्सेंटेज दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्ही डिव्हिडंड फाइंड आउट करायचे. कळलं मी काय बोलली? तुम्हाला लाभांशाचा दर दिलेला आहे आणि तुम्हाला खरा लाभांश तुम्हाला त्यांना किती मिळणार आहे. आधी मी एकूण गुंतवणूक काढते, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ती काढते. टोटल इन्व्हेस्टमेंटचं सूत्र आहे शेअर्सची संख्या गुणिले बाजार भाव, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स 50 आहेत आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 80 आहे. म्हणजे एकूण तुमचं जे इन्व्हेस्टमेंट त्यांनी, मिस्टर अमोल यांनी केलेलं आहे ते 4000 आहे. हे कळलं? हे तुमची एकूण गुंतवणूक आहे.
किती गुंतवले तर 4,000 रुपये, कारण 50 शेअर्स खरेदी केले 80 रुपये भावाने, याचा अर्थ 4,000 रुपये त्यांनी गुंतवलेले आहेत. बरोबर आहे की नाही? आता मला काढायचं आहे लाभांश, आणि डिव्हिडंडचा रेट जो आहे, रेट ऑफ डिव्हिडंड जो आहे तो 20% आहे. कळलं का? आता मी काय करेन माहितीये, डिव्हिडंड काढताना काय करायचं माहितीये का, डिव्हिडंड काढताना आधी एका शेअर साठीचा डिव्हिडंड काढा, एक शेअरवरचा. मग डिव्हिडंड ऑन 1 शेअर म्हणजे एका शेअर साठीचा लाभांश, एका शेअरवरील लाभांश. ऍक्च्युली मी खरेदी केलेत किंवा त्यांनी खरेदी केलेत 50 शेअर्स, पण मी आधी जो लाभांश काढणार तो एका शेअरवरील लाभांश काढणार, मग त्याला 50 ने गुणेन. आधी जो लाभांश काढाल की नाही तो एका शेअरवरचा काढा आणि मग त्याला 50 ने गुणा, कारण एकूण तुम्ही 50 शेअर्स घेतलेले आणि हा लाभांश मी एका शेअर साठीचा काढते. मग तो काय असणार आहे, तो असणार आहे 20% ऑफ FV, कारण डिव्हिडंड जो तुम्हाला मिळतो तो फेस व्हॅल्यूवर मिळतो, MV वर नाही. कळते का? कळलं का? अरे हो की नाही. मग 20% ऑफ FV म्हणजे 20 डिवायडेड बाय 100 इंटू FV किती आहे, फेस व्हॅल्यू किती दिलेली, 100 दिलेली. मग हे 100 जातात आणि मग किती उत्तर येतं, 20. म्हणजे एका शेअरवरील लाभांश 20 रुपये आहे. डिव्हिडंड ऑन 1 शेअर. पण मिस्टर अमोल यांनी एकच शेअर घेतलाय का, हा एका शेअरवरचा लाभांश आहे. आपल्याला टोटल डिव्हिडंड काढायचंय, एकूण डिव्हिडंड किती आहे, टोटल डिव्हिडंड ऑन 50 शेअर्स, 50 शेअर्स वरील एकूण लाभांश. मग काय करायचं, 50 शेअरवरचा एकूण लाभांश कसा मिळेल, कसं मिळेल, हा 50 गुणिले 20 म्हणजे किती, 1000. हा तुमचा टोटल डिव्हिडंड आहे, जो तुम्हाला फॉर्म्युला मध्ये वापरायचा आहे रेट ऑफ रिटर्नच्या. आधी मी काय केलं, आपल्याला डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे म्हणजे पर्सेंटेज दिलेलं आहे, आधी मी एका शेअरवरचा डिव्हिडंड काढतो. मग तो कसा काढायचा, तर FV चे तेवढे पर्सेंटेज घ्यायचे. तुमचा जो FV आहे त्याचे 20%, जो पण रेट दिलेला आहे 20% ऑफ FV. मग 20% म्हणजे 20 डिवायडेड बाय 100 आणि इंटू FV तुमचा 100 आहे. 100 कॅन्सल, 20 हा एका शेअरवरचा तुम्हाला डिव्हिडंड दिलेला आहे. पण मिस्टर अमोल यांनी 50 शेअर्स घेतले म्हणजे त्यांना एकूण डिव्हिडंड जो मिळालाय कंपनीकडून तो 1000 रुपये आहे. आता मी परताव्याचा दर काढते, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100. मग डिव्हिडंड किती आहे तुमचा, 1000 आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची 4000 आहे आणि इंटू 100. 0 3 0 जातात आणि 4 ने याला डिवाइड होतं 25.
म्हणजे तुमचा परताव्याचा जो दर आहे तो 25, आता हा पण रेट आहे, परताव्याचा दर असतो मग तो पण पर्सेंटेज मध्ये असतो. रेट ऑफ रिटर्न 25%. कळतं का नाही? येस मॅम. येस मॅम. आता तिसरं गणित तुम्ही सोडवू शकता. तिसरं गणित नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे. बघा काय दिलंय. जोसेफ परचेस फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. एकूण गुंतवणूक मिस्टर जोसेफची काढायची आहे. पण त्यांनी गुंतवताना एका कंपनीमध्ये नाही गुंतवले, वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवलेले. मग एकूण मिळून तिन्ही कंपन्यांमध्ये त्यांनी एकूण किती गुंतवणूक केली, टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली. आता कंपनी ए मध्ये त्यांनी कंपनी ए चे त्यांनी 200 शेअर्स घेतलेले, म्हणजे हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. आता खरेदी करताना मार्केट व्हॅल्यूला खरेदी केली जाते, पण इथे तर तुम्हाला एफव्ही दिले, पण इथे दिलंय की प्रीमियम ₹18 आहे, म्हणजे अधिमूल्य झालेलं आहे त्या शेअरचं 18 रुपयांनी. म्हणजे याचा अर्थ त्याची मार्केट व्हॅल्यू किती असेल? 20. कारण 2 रुपये त्याची फेस व्हॅल्यू होती, पण 18 रुपयाने त्याचं मूल्य वाढलेलं आहे. याचा अर्थ आता मार्केट व्हॅल्यू त्याची झालेली आहे 20 रुपये. म्हणजे तुम्ही कंपनी ए मध्ये तुमची गुंतवणूक तोंडी पण उत्तर काढू शकता. किती असेल कंपनी ए मध्ये गुंतवणूक? कंपनी ए मधली गुंतवणूक नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए. तुम्हाला मुद्दाम फेस व्हॅल्यू दिलेली आहे ती घ्यायची नाही, कारण इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला मार्केट व्हॅल्यूनेच मल्टिप्लाय करायचं असतं. एफव्ही दिलेली आहे, पण प्रीमियम पण किती झालंय ते दिलेलं आहे, त्यामुळे आपण मार्केट व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. बरोबर ना? कंपनी ए मधली इन्व्हेस्टमेंट 200 इंटू 20 येणार. कंपनी बी मधली इन्व्हेस्टमेंट 45 इंटू 500 येणार, कारण मार्केट व्हॅल्यूज दिलेली आहे बी ची, कंपनी बी ची शेअर्सची मार्केट व्हॅल्यूज दिलेली आहे. आणि कंपनी सी मधली इन्व्हेस्टमेंट 1 इंटू 10,540. एकच शेअर घेतलाय कंपनी सी चा, पण तो 10,540 मार्केट व्हॅल्यू असलेला. मग ह्या सगळ्यांची काय करायची? सगळ्यांची आधी प्रत्येक कंपनीमध्ये किती टोटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कंपनी ए मधली इन्व्हेस्टमेंट, कंपनी बी मधली, कंपनी सी मधली, आणि मग टोटल इन्व्हेस्टमेंट जोसेफ यांनी केले ती ऍडिशन करायची या सगळ्यांची. कळलं का? येस मॅम. ते तुम्ही सोडवायचं. त्याच्यानंतर फोर्थ वाला सम काय आहे बघा. फोर्थ मध्ये श्रीमती देशपांडे परचेस शेअर्स ऑफ एफव्ही ₹5. त्यांनी खरेदी केले शेअर ज्याची एफव्ही म्हणजे फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत 5 आहे, पण तो शेअर सध्या प्रीमियमवर आहे ऑफ ₹20, म्हणजे परत त्याचा अधिमूल्य झालेला आहे 20 रुपयांनी. मार्केट व्हॅल्यू काय असेल त्या शेअरची? 25. तर त्यांनी काय म्हटलंय की 25 ही मार्केट व्हॅल्यू असणार, तर त्यांनी विचारलं की हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. मग असे शेअर्स म्हणजे ज्याची आता मार्केट व्हॅल्यू 25 आहे, असे शेअर्स तिने घेतले, पण मग जर तिने तिथे 20,000 रुपये गुंतवले तर त्या 20,000 रुपयामध्ये तिला असे किती शेअर्स मिळतील? प्रश्न कळला? 20,000 रुपयामध्ये तिला किती शेअर्स, हाऊ मेनी शेअर्स
म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे शेअर्सची संख्या. आणि ही 20,000 काय आहे बरं? 20,000 काय आहे? सम इन्व्हेस्टमेंट. हा, सम इन्व्हेस्टेड म्हणजे एकूण गुंतवणूक आहे. म्हणजे तिने 20,000 रुपये गुंतवले. मग जर 20,000 रुपये तिने गुंतवले तर तिला त्या कंपनीचे किती शेअर्स तिला मिळतील. प्रश्न कळला सगळ्यांना? येस मॅम. म्हणजे तुम्हाला दिलंय सम इन्व्हेस्टेड म्हणजे किंवा टोटल इन्व्हेस्टमेंट, एकूण गुंतवणूक 20,000 आहे. आणि मार्केट व्हॅल्यू जी आहे ती अधिमूल्य झालंय की नाही, म्हणजे 25 रुपये आहे मार्केट व्हॅल्यू. आपला जो टोटल इन्व्हेस्टमेंटचा किंवा सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला वापरायचा. सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला किंवा टोटल इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला काय आहे? सम इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय आहे? सम इन्व्हेस्टेड नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल market टू value. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. मग सम इन्व्हेस्टेड इथे 20,000 आहे. नंबर ऑफ शेअर्सच आपल्याला फाइंड आउट करायचे की तिला किती श्रीमती देशपांडे यांना किती शेअर्स मिळतील. आणि मार्केट व्हॅल्यू 25 डिवाइड करायचं इकडे जाऊन. मग इकडे नंबर ऑफ शेअर्स ठेवायचे आणि इकडे 20,000 डिवायडेड बाय 25. किती आन्सर येईल? 800. 25 8 जा 200 आणि वरती हे 2 0 म्हणजे 800 शेअर्स ती त्यांना मिळतील 20,000 रुपयामध्ये. 800 शेअर्स त्यांनी खरेदी केलेत 20,000 रुपयात. 20,000 ही टोटल इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे त्यांची. कळलं? समजा की नाही? कळलं का? येस मॅम. 5वं गणित तुम्ही सोडवून दाखवा मला. सेम पहिला जे गणित, दुसरं जे गणित होतं तसंच आहे. परताव्याचा दर काढायचा आहे. फाइंड द रेट ऑफ रिटर्न. त्याच्यासाठी तुम्हाला 150 शेअर्स श्री शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर्स. 150 काय आहे? 150 नंबर ऑफ शेअर्स. शेअर्सची संख्या आहे. बरोबर, ही शेअर्सची संख्या आहे आणि त्याची दर्शनी किंमत 100 आहे आणि बाजारभाव 120 आहे आणि डिव्हिडंड जो दिलाय तो 7% दिलेला आहे. तर तुम्हाला रेट ऑफ रिटर्न. आधी इन्व्हेस्टमेंट काढा, टोटल इन्व्हेस्टमेंट काढा, नंतर डिव्हिडंड ऑन 1 शेअर काढा आणि मग डिव्हिडंड ऑन 150 शेअर्स काढा आणि मग तो फॉर्म्युला वापरा. कारण एकूण 150 शेअर्स खरेदी केलेले. आधी टोटल इन्व्हेस्टमेंट काढा. सोडवताय? आधी एकूण गुंतवणूक, नंतर डिव्हिडंड ऑन 1 शेअर. डिव्हिडंड ऑन 1 शेअर काढताना 7% ऑफ एफव्ही घ्यायचं. 7% एफव्ही चे. नंबर ऑफ शेअर्स 150 आहे आणि डिव्हिडंडचा जो रेट आहे 7% आहे. आधी टोटल इन्व्हेस्टमेंट काढा किंवा सम इन्व्हेस्टेड काढा. सम इन्व्हेस्टेड आणि टोटल इन्व्हेस्टमेंट एकच आहे, एकूण गुंतवणूक. त्याचा फॉर्म्युला नंबर ऑफ शेअर्स इंटू एमव्ही.
नंबर ऑफ शेअर्स 150 आहे. एनव्ही तुमचं 120 आहे. $18,000 गुंतवणूक आहे. येस मॅम. आता डिव्हिडंड काढा. डिव्हिडंड ऑन 1 शेअर. डिव्हिडंडचा जो रेट आहे, रेट जो दिलाय तो 7% दिला. रेट ऑफ डिव्हिडंड 7%. आपण आधी डिव्हिडंड म्हणजे लाभांशाचा दर 60% आहे. मग एका शेअरवरील लाभांश काढा. डिव्हिडंड ऑन 1 शेअर, मग तो 60% ऑफ एफई म्हणजे दर्शनी किमतीवर तो डिव्हिडंड मिळतो. आणि दर्शनी किंमत एफई तुमची 100 आहे. मग 7% म्हणजे 7/100 ऑफ इंटू एफई म्हणजे 100 आहे. फेस व्हॅल्यू 100 जाणार. आणि मग तुम्हाला एकूण जो एका शेअरवरील जो लाभांश आहे तो 7 रुपये. आता एकूण किती घेतलेत तुम्ही शेअर? डिव्हिडंड जो किंवा डिव्हिडंड तुम्ही जो कमवणार आहे, एकूण प्राप्त होणार आहे तुम्हाला लाभांश, तो किती होणार आहे? कसं काढायचं? एकूण लाभांश कसा काढायचा? प्राप्त लाभांश. किती शेअर्स घेतलेत तुम्ही? 150 इंटू 7 150 शेअर्स घेतले. 1050. आता रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करा. परताव्याचा दर. एकूण लाभांश एकूण गुंतवणूक गुणिले 100. गुणिले 100. एकूण लाभांश तुमचा किती आली? एकूण आपली 18,000. गुणिले 10. 10 आणि 100. 150 105/18. 3 ने भाग जातो ना यांना. 3 8. 3506. 3506 दशांश चिन्हात जर आलं तर 6 पंच 30. 5.833333%. हा तुमचा रेट ऑफ रिटर्न. कळलं? मॅम स्क्रीनशॉट घेऊ द्या. येस मॅम. झालं? येस मॅम घेतला. आता शेवटचं गणित आहे.
if the face value of both the shares is same, म्हणजे दोन्ही शेअर्स म्हणजे कंपनी ए आणि कंपनी बी यांच्यामधल्या शेअर्सची फेस व्हॅल्यू सेम आहे. if the face value of both the shares is same, then which investment out of the following is more profitable? खालीलपैकी कोणती गुंतवणूक ही जास्त लाभदायक आहे किंवा प्रॉफिटेबल आहे किंवा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. म्हणजे कंपनी ए मधली, आता कंपनी ए काय करते बघा, कंपनी ए डिव्हिडंड देते 60% आणि त्या कंपनीचा जो शेअर्सची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती 80 आहे आणि कंपनी बी जी देते डिव्हिडंड ती व्हॅल्यू काय आहे 120 आहे. आता दोन्ही कंपनीमध्ये आपल्याला कोणता इन्व्हेस्टमेंट हे लाभदायक किंवा फायदेशीर ठरणार आहे हे आपल्याला असं बघून कळणार नाही, डिव्हिडंड बघून कळणार नाही. कारण कधी कधी कसं असतं, कारण डिव्हिडंड जो आहे आपण किती इन्व्हेस्ट केले म्हणजे त्याच्यावर पण डिपेंड आहे. आता इथे कसं यांनी इन्व्हेस्टमेंट केलेत 80 रुपये एका शेअरसाठी, पण यांनी इन्व्हेस्ट केलेत 120 रुपये एका शेअरसाठी. याला डिव्हिडंड जरी जास्त दिसत असला 20%, तरी आपल्याला असं वाटेल की कंपनी बी मधली इन्व्हेस्टमेंट जास्त फायदेशीर आहे, असू पण शकते. पण डिव्हिडंडच्या पर्सेंटेज वरून आपल्याला नाही सांगता येत की कोणता व्यवहार किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट ही फायदेशीर आहे. तर आपल्याला कशावरून सांगता येते माहितीये, प्रत्येक कंपनीचा रेट ऑफ रिटर्न काढायचा. कंपनी ए साठी पण रेट ऑफ रिटर्न काढा आणि कंपनी बी साठी पण रेट ऑफ रिटर्न काढा. दोन्हीसाठी रेट ऑफ रिटर्न काढायचा आणि रेट ऑफ रिटर्न ज्याचा जास्त ना त्या कंपनी मधली इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल असते. डिव्हिडंडच्या पर्सेंटेज वरून आपल्याला सांगता येत नाही की कुठे तुम्ही जास्त प्रॉफिट मध्ये आहात. कळते का? प्रॉफिटेबल काय आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक कंपनीचा आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढायचं. मग काढूया प्रत्येक कंपनीचं. कंपनी ए चं मी तुम्हाला काढून देते, कंपनी बी चं तुम्ही आपला रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचे. पण आता फेस व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे, पण फेस व्हॅल्यू दोघांची पण सेम आहे, तर ती आपण बघूया की 100 घेऊ दोघांची पण. दोन्ही कंपनी मधल्या शेअरची फेस व्हॅल्यू सेम आहे, मग ती आपण 100 कन्सिडर करूया. आणि आपण एकच शेअर खरेदी केलाय असं आपण गृहीत धरू, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स 1च आहे. आणि मग त्यानुसार आपण काय करूया, दोन्ही कंपनीसाठी आपण रेट ऑफ रिटर्न काढूया. फॉर कंपनी ए साठी तुम्हाला फेस व्हॅल्यू 100 आहे, मार्केट व्हॅल्यू तुमची 80 आहे. नंबर ऑफ शेअर्स मी एकच घेतलेला आहे, एकच घेऊया, खरेदी केला असं समजूया, कारण मला फक्त रेट ऑफ रिटर्नशी मला घेणं देणं. नंबर ऑफ शेअर 1 आहे आणि डिव्हिडंडचा जो रेट आहे कंपनी ए मध्ये, लाभांशाचा जो दर आहे तो किती आहे 16%. कळते का? प्रश्न कळला का? येस मॅम. आता आपण बघा टोटल इन्व्हेस्टमेंट आधी काढतो, मग आपण डिव्हिडंड काढतो. मग आधी आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढू, म्हणजे सम इन्व्हेस्टेड म्हणजे एकूण गुंतवणूक. तेच करायचंय, फक्त दोनदा तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. एकूण गुंतवणूक म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू MV, बरोबर? म्हणजे शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. मग शेअर्सची संख्या किती आहे इथे? किती शेअर खरेदी केलेत आपण? एकच. म्हणजे तुमची गुंतवणूक 1 गुणिले 80 अशी आहे. म्हणजे
तुम्ही 80 रुपये तुम्ही गुंतवणूक याच्यामध्ये केलेली आहे कंपनी ए मध्ये. सम इन्व्हेस्टेड. आता याच्यामध्ये आपण लाभांश काढूया. आता एका शेअरवरचा लाभांश. लाभांशाचा दर जो आहे रेट ऑफ डिव्हिडंड इथे 16% आहे. मग तुमचा डिव्हिडंड ऑन 1 शेअर, एका शेअरवरचा लाभांश म्हणजे 16% ऑफ FV. मग 16% ऑफ 100 कारण FV 100 घेतलेली. 100 गेले म्हणजे एका शेअरवरचा लाभांश किती आला तुमचा? 16 रुपये. आता टोटल डिव्हिडंड पण हाच असणार कारण तुमचे टोटल डिव्हिडंड किती असणार? डिव्हिडंड इन्कम एकच शेअर खरेदी केलाय ना म्हणजे तो 1 गुणिले 16 असंच असणार. बरोबर ना? जास्त शेअर जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा आपण काय करतो? त्या शेअर्सच्या नंबरला याने मल्टिप्लाय करतो. बरोबर की नाही? आता आपण Yes, किती ma'am. शेअर घेतले? आता आपण किती शेअर्स घेतलेत? 8 shares. एकच. मग 1 गुणिले 16 म्हणजे 16च येणार. कळतंय? शेअर एकच घेतलेला आहे. Yes, ma'am. आता रेट ऑफ रिटर्न फॉर कंपनी ए साठीचा रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड इन्कम म्हणजे एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम 16 आहे. सम इन्व्हेस्टेड मी 80 रुपीज केला याच्यामध्ये आणि इंटू 100. 16च्या पडात 80 येतात. 16 एके 16 16 5 80 बाय 20 म्हणजे इथे तुम्हाला 20% रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे ए कंपनीकडून. असंच बी कंपनीसाठी काढा बरं रेट ऑफ रिटर्न. बी कंपनीसाठी तुम्हाला FV 100च घ्यायचंय. MV किती आहे? 120 आहे आणि रेट आपला डिव्हिडंड जो आहे तो 20%. काढलं रेट ऑफ रिटर्न कंपनी बी साठी. फॉर कंपनी बी FV 100 MV 120 नंबर ऑफ शेअर्स 1च घ्यायचंय आणि डिव्हिडंड 20%. मग आधी सम इन्व्हेस्टेड नंबर ऑफ शेअर्स इंटू MV म्हणजे हे 1 इंटू 120 120 आला तुमचं ma'am, सम इन्व्हेस्टेड. बरोबर आहे? उत्तर ना हम्म. 16 मॅम ह्याचं उत्तर ना 16.66% आले. अच्छा. मी बाकीच्या केलंय. काढलंय याचं उत्तर. व्हेरी गुड.
सम इन्व्हेस्टेड इथे 120 आला. आता आपण डिव्हिडंड काढणार आहे. डिव्हिडंड ऑन 1 शेअर. हे तुम्हाला 20% ऑफ FV, कारण ती 20% देते डिव्हिडंड, म्हणजे 20 रुपये आला. तुमचा डिव्हिडंड आहे 20 रुपये. आणि हाच तुमचा डिव्हिडंड इन्कम आहे, कारण डिव्हिडंड इन्कम एकच शेअर घेतल्यामुळे हाच तुमचा डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड पण हाच आहे 20. आणि मग आता तुम्ही रेट ऑफ रिटर्न काढू शकता. रेट ऑफ रिटर्न, डिव्हिडंड इन्कम कळतंय की डोक्यावरून जात आहे? समजतंय मॅम. सम इन्व्हेस्टेड इंटू 100. डिव्हिडंड इन्कम तुमचा आहे 20, सम इन्व्हेस्टेड आहे 120 इंटू 100. 0 0 10 6 3 5 50/3 आला. बरोबर आहे. 16.666667. 16.6666 असा. आता हा Yes, रेट ऑफ ma'am. रिटर्न ऑफ कंपनी बी आहे. फॉर कंपनी बी, कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न किती होता? रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी ए, 20%. कंपनी ए चा किती होता? 20% 20%. आणि रेट ऑफ रिटर्न ऑफ कंपनी बी 16.66%. मग कोणाची जास्त आहे रेट ऑफ रिटर्न? कंपनी ए चा रेट ऑफ रिटर्न जास्त आहे, म्हणून इन्व्हेस्टमेंट, मग कुठली गुंतवणूक जास्त प्रॉफिटेबल आहे? इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. कळलं? म्हणजे दिसताना आपल्याला काय दिसलं की डिव्हिडंड तर कंपनी बी जास्त देते, पण डिव्हिडंड वर फक्त नसतं ना, ते तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यावर पण आहे, की तुम्हाला त्याचा रेट ऑफ रिटर्न, जर डिव्हिडंड जरी 20% दिला तरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण तेवढीच जास्त केलेली आहे ना, मार्केट व्हॅल्यू जास्त दिलेली आहे. दोन्ही गोष्टीवर डिपेंड आहे. म्हणून नुसतं डिव्हिडंड वर डिपेंड नसतं की तुम्हाला कुठे प्रॉफिट आहे. म्हणून आपण रेट ऑफ रिटर्न काढतो. रेट ऑफ रिटर्न वरून आपल्याला 2-3 कंपनीज आहेत आणि आपल्याला दिसतंय की ह्याचा डिव्हिडंड, ही कंपनी खूप जास्त देते डिव्हिडंड, मग मी इथे ही गुंतवणूक करायला पाहिजे, की याचा ही कंपनी ना खूप डिव्हिडंड देते. जरी ती भरपूर डिव्हिडंड जास्त डिव्हिडंड देत असली तरीही मार्केट व्हॅल्यू पण बघावी लागते की त्याची किती आहे, आणि त्याप्रमाणे आधी रेट ऑफ रिटर्न प्रत्येक कंपनीचा काढला जातो आणि मग आपल्याला कोणती प्रॉफिटेबल आहे ते बघितलं जातं. रेट ऑफ रिटर्न वरून बघितलं जातं. कळलं? ही एक्सरसाइज पूर्ण सोडवायची आणि ग्रुपवर पाठवायची. ठीक आहे? Yes, ma'am. आपली वेळ संपली. गुड बाय. गुड नाईट. बाय मॅम. गुड Good नाईट. night, ma'am. Bye.